माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, अजितदादा घेणार मंगळवारी निर्णय. एक मोठी बातमी आपल्या समोर येते. माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहेत. छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी आज अजितदादा पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी विजय घाडगे यांना शब्द दिलाय. सुरेश चव्हाण यांना पक्षात घेणार नसल्याचं यावेळी अजित पवार यांनी म्हटलंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ समोर येताच राज्यात वातावरण चांगलंच तापलंय. विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्यात आली आहे. विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे आणि हा व्हिडिओ समोर आल्यानंतर छावा संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेनं या प्रकरणी त्यांना निवेदन दिलं आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी काही कार्यकर्त्यांकडून सुनील तटकरे जिथे बसले होते तिथे त्यांच्या टेबलावर पत्ते उधळण्यात आले. त्यानंतर तटकरे यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि छावाचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. यावेळी विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर विजय घाडगे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांनी विजय घाडगे यांच्यासोबत चर्चा केली. अजित पवार यांच्या भेटीनंतर घाडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात येत्या मंगळवारपर्यंत आपण निर्णय घेऊ असा शब्द आपल्याला अजित पवार यांनी दिल्याचं यावेळी विजय घाडगे यांनी म्हटलं आहे. तसेच सुरेश चव्हाण यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचं यावेळी अजित पवार यांनी सांगितल्याचं घाडगे यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.